नमस्कार. माझं नाव अभिजित कबुले. मी आशीर्वाद सोलरचा सेल्स आणि ऑपरेशनचा डायरेक्टर. आज आपल्याशी बोलण्याचा हेतू हा की आज जी पूर्ण भारतामध्ये चर्चा चालू आहे, PM सूर्यघर योजना, हर घर बिजली आणि मुफ्त बिजली. तर त्या योजनेविषयी जे आम्हाला फोन कॉल्स येतात कस्टमरचे, की काही त्यांना शंका असतात किंवा काही न्यूनगंड आहे अजूनही, की ही सरकारकडनं योजना आपल्याला मोफत मिळते. तर त्याविषयी थोडंसं बोलण्याचा आपल्याशी मानस आहे. प्रथमतः PM सूर्यघर ही योजना रेसिडेन्शियल बंगलोज आणि रेसिडेन्शियल सोसायटी यांच्यासाठी आयोजित केलेली योजना आहे आणि या योजने अंतर्गत रेसिडेन्शियल बंगलोज, इंडिव्हिज्युअल हाऊसेस आणि सोसायटी ज्यांना सबसिडी मिळू शकते. तर ही सबसिडी किती आणि कशा स्वरूपात मिळू शकते आणि याला किती खर्च येतो? म्हणजे आम्हाला कस्टमरचे फोन कॉल्स येतात की सर मला सोलर बसवायचं आहे आणि सोलरला किती खर्च येईल. तर ते थोडंसं त्याचा थंब रूल काय आहे हे थोडं सांगण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ करतोय. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की रेसिडेन्शियल बंगलोज, साधारण रेसिडेन्शियल बंगलोजला 1 ते 5 किलोवॅट पर्यंत विजेची आवश्यकता असते. आता ही 1 ते 5 किलोवॅट वीज आपण कशाद्वारे कॅल्क्युलेट करतो तर त्याबद्दल थोडं सांगतो. की आपण जो आपला विजेचा वापर आहे दर महिन्याचा, तो आपण युनिटच्या स्वरूपात MSCB आपल्याला वीज आकारते. म्हणजे एक साधारण रेसिडेन्शियल हाऊस असेल तर त्याला 2 किंवा 3 किलोवॅट म्हणजे 200 किंवा 300 युनिटची आवश्यकता असते. आता आपण एक केस स्टडी करू की एका घराला साधारण 360 युनिट महिन्याला लागतात. तर आपण सोलरचं ते कॅल्क्युलेशन कसं करतो? 1 किलोवॅट सिस्टीम जर आपण बसवली तर 1 किलोवॅट सिस्टीम ही 120 युनिट तयार करते. 2 किलोवॅट 240 युनिट, 3 किलोवॅट 360 युनिट, 5 किलोवॅट पर्यंत जर आपण गेलो तर महिन्याला आपण 600 युनिट तयार करतो. तर आपला जो महिन्याचा MSCBचा वापर आहे त्या युनिटच्या आधारे आपण पूर्ण वर्षभराचं कॅल्क्युलेशन करतो आणि त्याचा ऍव्हरेज काढतो. आणि त्या ऍव्हरेजला जेव्हा आपण 120 ने डिवाइड करतो तर आपल्याला किती किलोवॅट कॅपॅसिटी आपल्या छतावर इन्स्टॉल करावी लागेल याची माहिती मिळते. साधारण रेसिडेन्शियल बंगलोजसाठी 3 किलोवॅट पर्यंत इन्स्टॉलेशन हे सफिशियंट राहतात. सोसायटीसाठी 1 किलोवॅट पासून 500 किलोवॅट पर्यंत आपण इन्स्टॉलेशन करू शकतो. तर आता त्याला खर्च किती येतो जो लोकांचा प्रश्न असतो. 1 किलोवॅट सिस्टीमसाठी साधारण आपला 80,000 रुपयापर्यंत खर्च अपेक्षित आहे. 2 किलोवॅट साठी 1,50,000 रुपये आणि 3 किलोसाठी 2,15,000 ते 2,20,000 रुपये. 1 किलोवॅटच्या अगेन्स्ट तुम्हाला 30,000 रुपये सबसिडी मिळते. 2 किलोवॅटच्या अगेन्स्ट तुम्हाला 60,000 आणि 3 किलोवॅटच्या अगेन्स्ट 78,000 रुपयापर्यंत सबसिडी मिळते. रेसिडेन्शियल हाऊसेसला 3 किलोवॅटच्या वरती सबसिडी अवेलेबल नाही. आता हे जर रेसिडेन्शियल सोसायटीजचा तुम्ही विचार केला तर रेसिडेन्शियल सोसायटीजला प्रत्येक किलोवॅटला 18,000 रुपयापर्यंत सबसिडी मिळते आणि ही सबसिडी 500 किलोवॅट पर्यंत अवेलेबल आहे. म्हणजे 500 किलोवॅट जर प्लांट आपण रेसिडेन्शियल सोसायटीसाठी इन्स्टॉल केला तर साधारण 500 गुणिले 18,000 रुपये म्हणजे 9 लाख रुपये सबसिडी त्या रेसिडेन्शियल सोसायटीला मिळू शकते. आणि यासाठी जी तुम्हाला सगळी माहिती अवेलेबल आहे ती सगळी PM सूर्यघर या वेबसाईटवर अवेलेबल आहे. तरी सुद्धा आपणास काही शंका असतील तर आपण आमच्या वेबसाईट www.ashirvadsolar.com या वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा आमचा जो नंबर आहे 9922426936 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या शंकेचं निरसन करू शकता. धन्यवाद.